नमस्कार, माय सेल्फ एन.आर. नेहरकर. मी आता सध्या जलसंपदा विभागामध्ये अनुरेखक या पदावर तीर्थपुरी या ठिकाणी कार्यरत आहे. ही आमची पत्नी निकिता नेहरकर. काल ओघात जशा पद्धतीने आम्ही फॅमिलीचा प्लॅनिंग चालू होता, तर एक दिवशी आमची जी पत्नी आहे निकिता यांनी यूट्यूबवर पाठक सरांचा एक व्हिडिओज बघितला. त्यांच्या मॅडम आणि पाठक सरांनी जी काही इन्फॉर्मेशन दिली त्याच्या अनुषंगाने मी पाहिले, कारण मी याच्या अगोदर सायन्स हा सब्जेक्ट शिकवत होतो. मला याच्याविषयी बरेचसे प्रमाणात नॉलेज होतं. पण मी एक दिवशी असा विचार केला की माझी पत्नी म्हणजे आपलं फॅमिली प्लॅनिंग चालू आहे, बरेच दिवस झाले, बरेच जवळपास 6-7 महिने झाले, पण काय रिझल्ट येत नव्हता. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, एक वेळेस पाठक सरांकडे जा मातोश्रीला, कारण सांगणारे सजेशन दिलेले भरपूर होते. परंतु पाठक सरांकडे ज्यावेळेस आम्ही आलो तर त्यावेळेस आम्ही सुरुवातीला आल्याच्या नंतर म्हणलं आम्हाला मॅडमलाच भेटायचं, कारण महिलांची स्थिती ही महिलांना माहीत असते. मग पाठक सर सुरुवातीला आम्हाला आवडलं की नाही जेंट्स आणि फिमेलमध्ये फरक असतो. मग त्यांना मी भेटल्याच्या नंतर मला समजून आलं की हे सुशिक्षितच नव्हे, तर हे आपल्यासाठी एक म्हणजे अत्युच्च प्रमाणात काम करणारे व्यक्तिमत्व दिसते. कारण त्यांना पाहिल्या क्षणीच मला समजलं, कारण त्यांच्याशी मी थोडंसं संभाषण केलं, तर संभाषणामध्ये मला दिसून आलं की त्यांनी म्हणले की सर तुमचं अशा पद्धतीचं आहे, किंवा तुमचं ओव्ह्युलेशन होत नाही आहे, किंवा तुमचं रिलेशन अशा पद्धतीचं आहे. मी त्यांच्याशी थोडं डिस्कस केलं जे मेडिकल रिलेटेड होतं. मग त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला ओव्ह्युलेशन करावं लागेल काही दिवस. म्हणलं काही हरकत नाही. सुरुवातीला माहिती नव्हतं, हे ओव्ह्युलेशन माहिती होतं. मग पत्नीला सांगितलं की तू अशा पद्धतीचा आहे, ही प्रोसिजर एवढे दिवस एवढी कंप्लीट करायची, तुम्ही काय हरकत नाही. मग सुरुवातीला 1, 2, 3 वेळेस ओव्ह्युलेशन कळलं. नंतर त्यांनी सांगितलं की तुमचा फॅमिली जो प्लॅन आहे तो तुमचा प्रोसिजर चालू द्या. हे नॅचरल बर्थ होते आणि ओव्ह्युलेशन ओव्हरीज तुमच्या फर्टिलाइज होऊ शकतात. मग त्या दिवशीपासून आज जवळपास आम्हाला 2 महिने झाले. आज आम्ही म्हणजे जो प्लॅन केलेला होता तो आज सक्सेसही झालेला आहे. आणि ही जी सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे, ह्याच्यामध्ये आम्ही पती पत्नी तर आहोत, ह्याचं तर योगदान आहेच, परंतु जे सरांनी सुचवलेली जे काही सजेशन आहे ते आज आमच्या कामी पडलेले आहे. आणि आज आम्ही परतही त्यांच्याकडेच आलेलो आहे. आज त्याच कारणास्तव आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. आणि ज्यावेळेस आमचं बाळ ज्यावेळेस येईल ह्या युगामध्ये, जे आता सगळं टेक्नॉलॉजीचं युग आहे, त्यावेळेसही दाखवण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आम्ही स्पेशल करून मॅडम आणि सरकडे येणार आहोत. आता थोडक्यात आमच्या पत्नी बोलत्याल. प्लॅनिंगसाठी आम्ही इथं आलो होतो जालन्याला मातोश्री हॉस्पिटलमध्ये. सरांकडे ट्रीटमेंट घेतली होती, तर एकाच महिन्यामध्ये आम्हाला गुण आला. खूप जास्त दिवस वाट नाही बघावं. हां, जास्त दिवस वाट नाही बघावं लागली. आणि मॅडम आणि सर दोन्ही पण चांगले आहेत, इथलचं स्टाफ वगैरे सगळे चांगले आहेत, व्यवस्थित ट्रीटमेंट मानाने. आणि म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू असं बाकीचं पुणे, मुंबई आणि बाकीच्या दवाखान्याच्या कसं वाटतं चांगलं आहे इथं, म्हणजे कमी पैसे वगैरे जास्त इथे देऊ शकतात का? त्या लेवलची ट्रीटमेंट इथे होते का? हां, होते. आणि म्हणजे जास्त पैसे वगैरे लागत नाही, कमी याच्यात सगळं काय होतं. म्हणजे ग्रामीण भागासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त जर म्हणलं तर तुम्ही हमखास इथे येऊ शकता. कारण त्याचं रिझन आहे, तुम्हाला मेडिकलचा खर्चही कमी येतो. परत विशेषतः जे काही आहेत स्टाफही चांगल्या पद्धतीचा आहे, पॉझिटिव्ह आहे, चांगल्या पद्धतीने वर्क करतो. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत इथं. या ठिकाणी सगळं आनंद. इथं काही मी प्रचार वगैरे करत नाही, स्वतःचा अनुभव सांगतो. कारण बरेच वेळेस काय होईल, एखाद्या वेळेस हा यूट्यूबवर व्हिडिओ आला ते म्हणजे सर कडून तुम्ही अगोदर फिक्स केलेला असेल त्याच्यानंतर हे बोलतायत, अशातला भाग नाही आहे. जर भेटायचं असेल तर मला येऊन भेटू शकता तुम्ही त्या ठिकाणी, कारण हे फिक्स वगैरे नाही, स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तो सांगत आहोत. आणि या एक्सपिरियन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, कोऑपरेटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणचा जो काही आता बरेच ठिकाणी दवाखान्यात गेल्याच्या नंतर एखाद्याचा गुडघा दुखतोय तर त्याचा इलाज हार्टसाठी करताय ना, हार्टचा सांगितलं तर डोक्याचा करताय. पण या ठिकाणी ज्या गोष्टीसाठी आलो होतो आम्ही त्याच्यावरच आणि परफेक्ट इलाज, आणि तोही कम्प्लीट झाला. हा जो प्लॅन आहे आमचा सक्सेसही झालेला आहे. त्याबद्दल व्यतिरिक्त शहरी विभागातले लोक घेऊ शकतात का? अवश्य, का घेऊ शकत नाही? आहे का त्या लेवलचं? प्रश्न बघा, जर ग्रामीण भागातील व्यक्ती तर 10 वेळेस विचार करतोय कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी, पण शहरी भागासाठी तर सगळ्यात उपयुक्त आहे. कारण काय, सगळी व्यवस्था या ठिकाणी मिळेल. आणि तुम्ही जवळही असल्यामुळं तुम्हाला मेडिकलचाही ताण नाही, जागीच आहे, सगळी व्यवस्था आहे ना या ठिकाणी, काय नाही, सर्व जेवढी व्यवस्था आहे. एक मी ज्यावेळेस आलो तर दवाखाना किंवा हॉस्पिटल हे नाव आहे. इथं आल्याच्यानंतर समजलं की चांगल्या पद्धतीची सुविधा आहे, सगळ्या पद्धतीची. यांच्यात तुमचा स्टाफ हा रजिस्ट्रेशनपासून तर तुमच्या लेवलपर्यंत म्हणजे जे डॉक्टरपर्यंत आहे, हा सगळा स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे आणि योग्य रीतीने आहे. भविष्यात खूप मोठं हो
ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे यासाठीच. थँक्यू, अभिनंदन.